गावाकडे आपल्याला काही दुकानावरून दूध आणायची गरज नाही, पॅकेटचं नाही तर कोणतंच आपल्याला दूध घ्यायची गरज नसते. आपल्याकडे शेळी किंवा गायी असतात, त्यांचं दूध आपण आणतो, एकदम ताजं असतं आणि नॅचरल ते वनस्पती खातात. शेळीचं दूध तर अजून छान. तर मस्त इथं दूध वगैरे काढून घेतलं, त्याच्यानंतर घरी आले आणि आता झाडू मारायचं होतं, तर इथे लगेच मी झाडू मारायला घेतलं. त्याच्यानंतर सडा रांगोळी करून घेतली. आता मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की आई सकाळी घरी नसते म्हणून हे कामं पण मला करायचे असतात. तर इथे रांगोळी काढून झाली, त्याच्यानंतर लगेच अंघोळ सुद्धा करून घेतली होती. आता देवपूजा करायची होती. आज होता सोमवार. सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा होणार नाही असं होऊच शकत नाही. माझ्या मावशीनं दारासमोरच असं मंदिर बनवलेलं आहे, तिथे मस्त पूजा करून घेतली आणि त्याच्या बाजूलाच तुळसचं झाड लावलेलं आहे. एकच नंबर वाटते बघा, इतकं प्रसन्न वाटते ना, तर कुठे मंदिरामध्ये जाऊ द्या तिथं पण वाटणार नाही, तेवढं घरासमोर वाटते. तर मस्त इथं माझी पूजा सुद्धा करून झाली होती. ही पूजा करून मला खूप छान वाटत होता. मस्त त्याच्यानंतर आहे ना जेवण सुद्धा करून घेतलं. तर चला आता इथंच मी एंड करते. बाय.